श्री स्वामी समर्थ मित्रांनो, घरात सुख, शांती आणि उत्तम आरोग्य राहील फक्त हे वास्तूचे 10 नियम पाळा. घरात सुख शांती राहावी यासाठी तुम्ही काही उपाय करू शकता. घरात तुळशीचं किंवा पिंपळाचं झाड लावा. तुळशीला धार्मिक महत्त्व आहे आणि घरात शांती आणि आनंद राहतो असं मानलं जातं. घरातील सर्व सदस्यांनी एकत्र मिळून आत्मिक बंधाने एकत्र राहावेत. घरातील भांडणामुळे त्रस्त असाल तर काही वास्तू उपाय करा. या उपायांमुळे घरातील संकटे दूर होतात आणि सुख शांती मिळते. घरात सकारात्मक ऊर्जा असल्यामुळे कुटुंबात आनंद आणि शांती कायम राहील. घरातील वस्तूंची स्थानांतर आणि दिशा ठरवण्यासाठी वास्तुशास्त्राचे नियम पाळा. वास्तूनुसार घराची मांडणी योग्य प्रकारे केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा राहते. तसेच घरातील सदस्य निरोगी आणि आनंदी तसेच धनवान होतात. प्रत्येकालाच सुखी आणि शांततापूर्ण आयुष्य जगावंसं वाटतं. पण यासाठी वास्तुशास्त्रात काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. वास्तुशास्त्रात सुखी जीवनासाठी 5 घटकांचा समतोल राखणं गरजेचं सांगितलं आहे. घरातील प्रत्येक वस्तू कोणत्या ना कोणत्या घटकाचे प्रतिनिधित्व करत असते. वास्तूनुसार घराची मांडणी योग्य प्रकारे केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा राहते. तसेच घरातील सदस्य निरोगी, आनंदी आणि धनवान होतात. एखादी वस्तू घेताना त्याची पूजा कोणत्या दिशेला करावी हे देखील महत्त्वाचं मानलं जातं. जर पूजा योग्य ठिकाणी केली नसेल तर त्याचा घरावर खूप नकारात्मक परिणाम होतो. मनशांती आणि घराच्या सर्वांगीण विकासासाठी पूजास्थान ईशान्य दिशेला असावे, कारण हे देवाचं स्थान आहे. तसेच पूजा कक्षाच्या वर किंवा खाली कधीही शौचालय, स्वयंपाकघर किंवा पायऱ्या असू नयेत. सर्व काही सुरळीत झाल्यानंतरही तुम्हाला असे वाटते की तुमच्या हातात पैसा थांबत नाही, तर तुम्हाला तुमच्या घराच्या दक्षिण पूर्व दिशेच्या भागातून निळा रंग काढावा लागेल. या दिशेने हलका केशरी, गुलाबी रंग वापरा. घरातील कोळ्याचे जाळे आणि धूळ वेळोवेळी काढून टाकल्याने घरात नकारात्मक ऊर्जा राहत नाही. पार्किंगसाठी उत्तर पश्चिम स्थानाचा वापर करणे शुभ मानले जाते. घरातील वेल किंवा कुंडीत उगवलेल्या झाडांना नियमित पाणी घाला. सुकलेले रोप लगेच काढून टाका. दरवाजा उघडताना किंवा बंद करताना सावधगिरी बाळगा. दरवाजाचा कर्कश आवाज आल्यास तो दुरुस्त करा. जर तुम्ही घरामध्ये पूजेची खोली बनवली असेल तर शुभ फळ मिळवण्यासाठी त्यामध्ये नियमित पूजा करावी आणि दक्षिण पश्चिम दिशेला बांधलेली खोली पूजेसाठी वापरू नये. गॅस, स्टोव्ह, किचन प्लॅटफॉर्मच्या आग्नेय कोपऱ्यात दोन्ही बाजूला काही इंच जागा सोडा. बेडरूममध्ये ड्रेसिंग टेबल नेहमी उत्तर किंवा पूर्व दिशेला ठेवावे आणि झोपताना आरसा झाकून ठेवावा. कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही परिस्थितीत दक्षिणेकडे पाय ठेवून झोपू नये. असे केल्याने अस्वस्थता आणि झोप कमी होऊ शकते. बेडरूममध्ये मुख्य दरवाजाकडे पाय ठेवून झोपू नका. पूर्वेकडे डोके आणि पश्चिमेकडे पाय ठेवून झोपल्याने आध्यात्मिक भावना वाढते. काटेरी झुडपे किंवा कुंड्यांमध्ये काटेरी फुलांचे गुच्छ जे घर किंवा खोल्यांमध्ये सजावट म्हणून वापरले जातात ते पूर्णपणे टाळावे. इमारतीच्या उत्तर, उत्तर पूर्व, पूर्व आणि उत्तर पश्चिम दिशेला हलकी वस्तू ठेवणं शुभ असते. आगीशी संबंधित उपकरणे घरामध्ये शक्यतो आग्नेय दिशेला ठेवावीत. आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुमच्यासाठी थोडा जरी उपयुक्त ठरला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.